असं फक्त पार्सल खोलाय आवडतं. कापचिन गाऊन बी आता माझ्या रिझ्यूम मध्ये मी लिहिणार आहे हॉबीज मध्ये. मला खवळायची. ए बया का तर वाती ती उग मला बुरदण बसन. मला खवळायची पहिल्यांदा माझं पार्सल आलं तिच्या आता आठवड्याला पार्सल. मला नाही ला घालायला आणत ही बघ ऑर्डरींच आहे. काय म्हणा हे कुठे तू घातलाय? मग हे नको आहे क्वालिटी चेक करायला. इथे परत दे. ह्यातलं नाहीत मिळत अगं मैत्रिणींना. आता बऱ्याच ताई साहेब फोटो टाकतात. प्रत्येक पॅटर्नला मला म्हणते अगं तिथं असले परत नाही मिळत. ही पॅटर्न आता मैत्रिणींना हा नाही मिळत अगं. ती पटकन लय सुती उन्हाळ्यात घालायला लय भारी. म्हणजे ह्यातले पॅटर्न मिळतात की पण हे असं मिळतात आता. ही काढ गं ते. वाव कलर बाईक. आता हा ह्यातला कलर गेलेला आहे मैत्रिणींनो. ए ती तिन्ही गेल्यात ती नको काढू. ते आता मिळणार बी नाहीत पण. नाही ती घेतलेलं इथं. ह्यातला नाही पॅटर्न मिळणार आता. ह्यातलं हायचं. ज्यांना जे आवडेल ना त्यांनी लगेच ऑर्डर करत जा. कॅमेरा हलवल्यावर बायाला वरटतात माझ्या नावाने बाया. इकडे ते स्टॉप करणं म्हणते. नाही स्टॉप करणं ते तू नको हलवून मी बघते. तो गेलेला आहे. त्यातलं 2 पॅटर्न आहेत. ती इकडे दे की तो. त्यातलं पॅटर्न दाखव ना. कलर कलरच ओपन कर. इकडे दे. असं नाही दिसत कलर मैत्रिणींनो. हां काढ. ज्यांना आवडेल ना त्यांनी लगेच मला स्क्रीनशॉट घेऊन माझ्या व्हॉट्सअपला मेसेज करत जा. माझा नंबर घ्या 9657484033. हा पॅटर्न परत मिळत नाही. हा ग्रे कलर आहे बघू शकता. मग ते कॅमेऱ्यात कागद नाही काढला ब्लॅक दिसतो. आणि हा वाव काढले बाहेर तर दिसतात. नात भरीच कलर आहे हा. आणि त्याचा पॅटर्न कसा आहे ते इकडं. हे असं आहे बघू शकता. हा गेलेला आहे ऑलरेडी एका ताई साहेबांचा. ह्यातनं जर पाहिजे असेल तर मिळेल. ह्यातनं आहेत फक्त त्या पॅटर्न त्या डिझाईनमध्ये नाही आहेत. आणि ह्यातलं दाखव कुठला आलाय ग. हा पण खूप छान आहे बरं का मैत्रिणी. ह्याला 50 रुपये जास्त राहतात. पण ह्याचं पॅटर्न पण तसंच आहे. हा डबल स्लीव्ज आहेत ह्याला. आणि एकदम मस्त आहेत. ह्याचं पण पेमेंट घेतलेलं आहे ताई साहेबांचं सगळं. जर कुणाला पाहिजे नसेल तर ह्यात 3 पीस येतात. ह्यातले मिळतात. वाव दाव इकडं. हा गेलेला आहे वरचा पॅटर्न पीस आहे ना. म्हणजे हा कॅटलॉग पीस हा गेलेला आहे. त्यातले 2 आहेत. दाखव इकडं कलर कुठले तुमच्या पुढे मी ठेवते. कुठलं पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट काढून पाठवा लगेच मला. हा नको. हा पण गेलेला आहे. हा मिळेल. हे डबल व्हायचं आहे. हे असा हो का. ही असं आहे. ही असं आहे. त्यातला अजून एक कलर आहे ना. हा ती आता ती थांब दाखवलंय पण ती त्यांना काढतील ना सगळे एक साथ ठेवलं त्याला कसं काढणार ना. ती करतात बरोबर अशी बरोबर ही. ठेव चल. त्यातले पण घे. ते ब्लॅक नको घेऊ तो गेलेला आहे. ह्यातला घे. ह्यातले मिळतात पीस. ते काय कॅटलॉग पीस आहेत. डायरेक्ट असा फोटो टाका मला. त्याला डिझाईन पण खूप सुंदर आहे. काढ दाखव. हे 50 रुपये. ह्याच्यापेक्षा ही 50 रुपयांनी जास्त आहे मैत्रिणींनो. बघू शकता ह्याचं कापड. आणि ह्या पीस मधला हा आहे. आणि ह्याला पण डबल बाहीचं आहे. हो ह्याची बाही दाखव ग बाळा. ह्याची जरा वेगळी डिझाईन आहे बाहीची. एक खोल बरं ह्याची. हां ती खोल. त्याची बाही दाखव. एम्ब्रॉयडरीची त्याला बाही आहे. मस्त पीस आहे एकदम. म्हणजे सिंगलच आहे स्लीव्स पण दिसताना डबल दिसते. काढ की तो अक्काच काढ.
स्लीव फक्त ह्याला असं आहे इथं. सिंगलच आहे, फक्त इथून अशी. आणि ह्याचं कापड पण एकदम जाड आहे. ही बघू शकता, ही बाही अशी आहे, ह्याला अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे. हे पण छान आहे तर गाऊन. ह्याला ही नाही आहे, फक्त ह्याला डिझाईनची बाही नाही आहे. हे पण गाऊन मस्त आहेत एकदम. ह्याचे घडे नको उसकुटो गो बाय. हां, ह्यातला कलर दाखव आता. हा एक कलर आहे मैत्रिणींनो ह्यातला. हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे. ह्यातले काही जरी गेले तरी मिळते तुम्हाला, काही अडचण नाही. नाही, डिझाईन वेगळी त्याची. नाही ग. हो तर डिझाईन वेगळी ग. फुलं येत आहे ह्याच्यावरती. तर ज्यांना कुणाला आवडन त्यांनी नक्की मला ऑर्डर टाका. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी तुम्हाला माझा ॲड्रेस आणि ह्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. मला वेगळं काय टाकायला लावू नका मैत्रिणींनो. हे कलर आहेत ना, हे असे चॉईस केलेले असते त्याच्यामुळे. आणि त्यातला नाही पते मिळत, म्हणजे त्याचं बंद झाली ती. म्हणजे हां, स्टॉक संपलाय त्यांच्याकडला. नाही नसल्यावर मी कुठलं घेणार आहे. आणि ह्या ऑर्डरनुसार आलेले ऑर्डर आहेत मैत्रिणींनो. ह्या तुम्ही जे टाकलेले ऑर्डर असतात ना त्याच्यानुसार आलेले पिस आहेत. ही मैत्रिणींना ही एकदा घालून बघू का ग मी? नको घालू, राहू दे. कारण तो घातल्यावर मैत्रिणीला मिळतच नाही, डायरेक्ट तुलाच मिळतो. आणि मला कपडे घ्यायचे म्हणून सांगू लगेच. चल आधी घर ज्यांचं काय करायचं, ज्यांचं मला तू कशाला घ्यायची? 7:30 वाजले असते ना मैत्रिणींनो. हे ऑर्डरीचं गाऊन आहे सगळं माझ्या ताईसाहेबांचं. तर असे गाऊन असतात. हे एका ताईसाहेबांचं, हे दोन आहेत. आणि हा एक आणि हा एक या त्या पाठांची साहेब आहेत. साहेब ही तुम्ही आणि ह्या पोस्टाने टाकायचं. ह्या महाराष्ट्राच्या ताईसाहेब त्यांचं आहे. आणि ही माझ्या रेखा ताईसाहेब आहेत ना, त्यांचं हे दोन आहेत. शुभरात्री सगळ्यांना. मैत्रिणींना आता 10:27 झालं ते रात्रीचं. आणि माझं परत सगळं काम झालं आहे. इकडे बघू शकता, पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते. जेवण प्रतीक्षाने माझा स्वयंपाक केला, तोपर्यंत माझं मी पॅकिंग केलं, गाऊन वगैरे सगळं मसाले वगैरे. आणि दिदी ती पॅक केल्याच्या नंतर 1 किलो गवारी शेंगनीट केली सकाळच्याला. आणि शेंगनीट केल्याच्या नंतर जो रात्री व्हिडिओ आला आहे ना 9:30 पावणे वाजता, येडावाकडा एडिट केला आणि तो टाकला. मग नंतर जेवण केलं. जेवण केल्यावरती मग सगळ्यांचे जेवण झाले तोपर्यंत मग डायनिंग टेबल वगैरे सगळं चकाचक पुसून घेतलं. भांड्याचा पाळा घासला, किचन वाटा पुसला, बेसिंग धुतलं. आता हे सगळं पुसलं. अजून तिकडलं पॅन्टचा दरवाजा बंद करायचा आहे. आणि आता किती वाजलं आहे त्या 10:30. झोपच तोपर्यंत 11 वाजते. मी अजून हो का ओलीच आहे, दिसते का की कपडे सगळे ओली इथं. आणि तरी पण वाळायचं नाव घे नाही. काय करायचं, किती हालून काम केलं ना तरी मला काही फरकच पडा नाही. तब्येतीला काय म्हणतात ना, काय झाले काय माहिती, घामघाम झालं होतं सगळं. चला पुढचं तुम्हाला दाखवते अजून बाहेर काय काय काम राहिले ती आणि किती पॅकिंग केली ती. सगळं चकाचक करून ठेवलं आहे बघू शकता. सगळे भांडे वगैरे घासून, सकाळचं मला उरकत नाही त्याच्यामुळं मग उठल्यावरती इकडं भांड्याचा पाळा घासला का, इकडं सगळं हे किचन वाटा गॅस वगैरे पुसून. कुठं काय दिसतंय का, दिदाबाईने पास्ता केलता, भाकरी केलत्या हो का, भात केलेला. इकडे तिने आज मुगाच्या डाळीची आमटी केली ती, भाकरी पण केलत्या. काळ्याला अजून भाकरी टाकायची, त्याच्या वाटणीची राहिली शिल्लक. तो बाहेर आता काय आलाय का नाही अजून बघावं लागेल. दूध तापवून ठेवलं, सगळं उरकलं. काय काय ताईसाहेबांचं गाऊन पॅकिंग केलं. काय काय ताईसाहेबांचा अजून ॲड्रेस राहिल्यात इथं. ह्यातलं 4 गाऊन राहिल्यात इथं. ह्या ताईसाहेबांचा हा गाऊन आहे, हे गाऊन आहे. तर एका ताईसाहेबांचे तर 21 गाऊन आहेत. इकडलं हे सगळं उशाच्या खोळा हे सगळं धुवून काढलं. हे आता बसवून घेतलं ते आल्यावरती.
सकाळचं आहे ना लय राडा उरकत नाही म्हणून संध्याकाळचं सगळं आवरून ठेवलेलं असतो. अजून दाखवते तुम्हाला माझं काय काय चाललेलं असतं. अजून हे का काळ्याला ना खायला दिलेलं खिरूचं भांडं होतं ना, अजून ते उचलायचं पडलंय. ही तर ती मगाशी गाऊन काढले होते सगळे, त्याचं हे सगळं पडलेत पोस्टर पीस वगैरे. इकडे मी खारका घरात गेल्यावरती मी झाकून ठेवल्या होत्या, ह्या घरात नेऊन ठेवायच्या अजून आता. पण ह्या मी आता कशा घेऊ, एका हाताने सांडायच्या का नाही सांडायच्या. 2 किलो इथं हा पसारा असाच पडलेला आहे अजून. एकच मिनटं मैत्रिणींनो, दिसाना की इकडं तोपर्यंत हा पालाय ना सकाळ कधी होती ती माझी वाटच बघत बसलेला असतो. सकाळ उठले की परत नाही चालूच झालेलं असतं. झाडांना पाणी घालायचं, हे करायचं. तिथं फरशी धुवायला आणला होता ते वॉकर, आणि प्लॅनला अजून सामान ठेवलंय बरंचसं, ते दाखवते तुम्हाला. चला, हे असं मला आधी घर ना हे ठेवून द्या खारका तिथं. आणि हे पार्सल पॅकिंग केलेले बघू शकता. आणि हे 5-5, 6-6 किलोचं एक पार्सल असतं मैत्रिणींनो. हे लय जड असतं, बघायचं का तुम्हाला. हो का, 4 किलोचं पार्सल आहे हे. सगळे ना हे गाऊनचे पार्सल आहेत हे जे आहेत ते, आणि हे आहेत ते कुरिअरचे पार्सल आहेत. मोठी मोठी पार्सल राहिली होती पॅक करायची, त्यातली ती पॅक केली. आणि मसाला पण केलेला दाखवते तुम्हाला. हा मसाला एवढा आहे, ही तर लोणचं आहे. आणि तो मसाला आहे ती सांडगं आहे. तर माझ्या ताईसाहेब मला म्हणते की अक्का तू लोणचं दाखवत नाही केलेलं, पण मला एवढं सगळं बनवायला होत नाही मैत्रिणींनो. मी जे तुम्हाला 3 वर्ष झालं लोणचं विकते ना, ती माझी बहिणीला मी बनवायला होती. माझी चुलतेची मुलगी आहे, तिला बनवायला होती, तर ती बनवते. दाखवते एक मिनिट. हे असं असतं. गेल्या वर्षी बी तुम्ही जे घेतलं होतं आणि ह्या वर्षी बी जे घेताय ना, तिला मी ती माझ्यासारखीच आहे निर्मळ, तिला तसंच लागतं. ही तर कुठं मी कोया फोडत बसून ही करत बसू. मी आज का मी असं काही नाही की बाबा मी आज विकते किंवा काय. ही तर मसाला केलेला आहे, इथं पण मसाला केलेला आहे बघू शकता. हां, ही उद्या सकाळची तयारी. ह्याला रेस्ट करून द्यायचं रात्रभर आणि उद्याच्याला भरायचा. इकडे मिरची पावडर एक घमेलं केलं आहे, हो का. ही 3 घमेली. आणि आम्ही एवढा मसाला केला आहे तर तुम्हाला कुठं कचरा वगैरे दिसतोय का, कारण का ती सगळ्या गोष्टीची काळजी केली जाते. सांडगे पण जसे बनतात आहेत तसे तुम्हाला आम्ही टाकतोय. आता ह्यातलं एका ताईसाहेबांची 3 किलोची ऑर्डर आहे. तुम्ही टाकत राहा, तुम्हाला जसं बनेल तसं देऊ आम्ही, काय अडचण नाही. आता गरम मसाला परवा दिवशी करणार आहे मी, मिरच्या उद्या आणायच्या त्या. आणि ही लसूण चटणी आहे. हिथं कसं राहतं, हिथं ढिगारा कुठनं दाखवणार तुम्हाला, आम्हाला इकायलाच पुरा नाही ना, त्याच्यामुळं. आता हे काटा वगैरे बंद करायचा. आणि इकडं तिकडली अजून जागीच आहे ती आजनानंती शिशानानंती. इकडल्या खिडक्या बंद करायच्या, हे ओपन असतात त्या. हे आता पुसून घ्यावं लागेल सगळं, लय मळालंय. आता काय करायचं, दिवसभर ह्याच्यात किती नाही म्हणलं तरी धूळ उडतीच. आता काय अजून लाईट बंद करायची, इथली खिडकी राहिली बंद करायची. हो का, इथं मॅडम आली या, थोडीशी बंद करते. आणि इथं स्वामी महाराजांचा फोटो. हे खारका अजून नीट झाकून ठेवायचं देतं मला. आणि हो का, बरोबर 10:30 वाजून गेलेत. ह्या उद्या सकाळच्या वाळायला घालायच्या.